नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. आज मी तुम्हाला कोबी कसा चिरतात ते दाखवत आहे. तर बघा, आणि कोबीची भाजी पण आपण करणार आहोत. तर हे मी कोबी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. हे बघा, जसे तुम्हाला करायचे असतील तसे 3-4 तुकडे मी केले. कोबी छोटाच होता, अगदी एवढा काही मोठा नव्हता. तर त्याचे असे 4 छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. आणि त्याचा जो मधला भाग असतो हा पांढरा, हा टाकून द्यायचा, हा घ्यायचा नाही. हे बघा, आता दाखवते तुम्हाला. हे 3 तुकडे मी बाजूला ठेवते आणि अगदीच कोबी कसा चिरायचा, तसा बारीक बारीक चिरायचा. जेवढा बारीक तुम्हाला चिरता येईल ना, तेवढा तो तुम्ही बारीक चिरायचा. जर तुम्ही अख्खा घेतला तर तो चिरायला तुम्हाला खूप त्रासदायक होतो. म्हणून असा घ्यायचा. मग एका कॉर्नरनी केलात की असा बारीक बारीक. मग दुसरा कॉर्नर घ्यायचा. जेव्हा तो कॉर्नर मोठा होतो तेव्हा दुसरा कॉर्नर घ्यायचा. परत तो कॉर्नर मोठा झाला की हा कॉर्नर घ्यायचा. तर तो छान बारीक कापला जातो. हा बघा, जर तुम्ही एकाच बाजूने कापत राहिलात तर तो मोठा आणि जाडजाड कापला जाईल म्हणून. आणि त्याच्यानंतर जी शेवटची पानं असतात ना, ती साधारण अशी जाडसर दिसतात आपल्याला. मग त्याला असं तुम्ही रोल करून किंवा जसं आपल्या सोयीप्रमाणे त्याला बारीक करून घेऊ शकता. जसं पालेभाजी आपण मग नंतर चिरतो, कुठे जाड कुठे मोठी दिसेल तेव्हा ती चिरायची. आता हा बघा, हा दुसरा तुकडा आहे ना, त्याला असं इथून बारीक बारीक चिरून घ्यायचं. अगदी एका कोपऱ्यातून. हे बघा, अगदी एका कोपऱ्यातून असं बारीक बारीक पातळ पातळ चिरायचं, जेणेकरून तो छानपैकी शिजला पाहिजे. आणि कोबीला जास्त नाही शिजवायचं. कोबी अगदी 2 मिनिटात भाजी तयार होते. मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप सुंदर भाजी होते. तुम्ही पहा. आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केली तर तुम्हाला खरोखर. बघा, आता माझा हा तिकडनं खूप बारीक झालं ना, मग मी इकडनं घेतलं. जसं जिथून तुम्हाला बारीक वाटतं त्याप्रमाणे. लाईक पालेभाजी आपण कशी करतो, चिरतो बारीक, त्याप्रमाणेच कोबीसुद्धा बारीक चिरून घ्यायचा. मग कोबीची भाजी खूप छान होते. काही काही लोक त्याच्यात पीठ पेरतात, पण मला एवढं पीठ पेरूनची भाजी आवडत नाही. आणि तसंही चण्याचं पीठ आपल्या शरीराला एवढं चांगलं नसतं. त्यातही चांगलं आपल्याला जीवनसत्व मिळतं, पण थोडं कमी प्रमाणात मी घालते चण्याचं पीठ, जास्त खात नाही. त्यामुळे मी शक्यतो कोबीची भाजी अशी साधीच करते, चण्याचं पीठ पेरून नाही करत. कधीतरी मग लहर आली तर चण्याचं पीठ पेरून करायची, नाहीतर मग ही अशीच करायची. अशी खूप छान होते आणि तुम्हाला सगळ्यांना आवडेल. बघा, आणि किती 2 मिनिटात झाला बघा कोबी चिरून. बघितलं तुम्ही? आणि किती बारीक दिसतोय ना तुम्हाला. आणि मध्ये मध्ये वाटलं तर त्याच्यावर अशी सुरी फिरवायची की झाला बारीक. हे बघा, आता थोडं इथे पान राहिलं होतं, तर त्याला असं पान राहिलेलं दिसेल तुम्हाला, तर ते कापून घ्यायचं. एवढं काही त्याच्यामध्ये थोडं हे नसतं. इट्स नॉट बिग डील. हे तुम्ही अगदी इझिली करू शकता. हे बघा, आता हा माझ्याकडे एवढा एक तुकडा राहिला आहे ना, तर हा बारीक बारीक कोणाकोणातून चिरायचा. मग तो कोणा मोठा झाला की दुसरा घ्यायचा, मग हा मोठा झाला की तिसरा घ्यायचा. असं करत तो कोबी छान बारीक चिरला जातो. जर तुम्ही एकच साईड ठेवली तर त्याला बरोबर होत नाही. हा बघा, किती सुंदर बारीक कोबी चिरला गेला. आणि एक मिरची एवढ्या कोबीला खूप होते. नेहमीप्रमाणे तुम्हाला हवी तशी तुम्ही चिरा. जर तुम्हाला खाताना नको असेल तोंडात आणि तिखट चालत असेल तर बारीक बारीक चिरा. पण तिखट जराही चालत नसेल आणि जर ती काढून टाकायची असेल, खाताना तोंडात नको असेल तर काढून टाकायची असेल, तर तिला तुम्ही मोठे मोठे 2 तुकडे करून ते ठेवू शकता. असं कसंही करू शकता. आता हा पांढरा भाग मी फेकून देणार आहे आणि तुम्हाला दाखवते मी कशी भाजी बनवतात ते. चला या माझ्या मागे मागे, तुम्हाला दाखवते कशी भाजी बनवायची.
मी हे सगळे व्हिडिओज बनवते कारण का नवीन तरुण मुलींना बघायला बरे वाटतात आणि ते आपल्या पद्धतीने मग करायला जातात, तर खूप छान भाजी होते. म्हणून मी हे व्हिडिओज बनवत असते. म्हणजे हा फोनचा जरा प्रॉब्लेम आहे. हा बघा, आता हा तुम्हाला दिसत असेलच. मी इथे ही कढई ठेवलेली आहे. ही बघा, ही कढई ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये मी तेल घालते थोडंसं, जास्त तेल नाही घालत आहे. माझ्या जेवणात अगदी थोडंच तेल असतं. माझं काही जास्त तेल नसतं जेवणात. छानपैकी तेल घातलं. आता त्याला हिंग, मोहरी, जिऱ्याची फोडणी द्यायची. आपल्याकडे हिंग आहे. मी सगळं आधी असं काढूनच घेते, म्हणजे मग खूप काही धावपळ होत नाही आणि तोपर्यंत तेलही आपलं तापतं. म्हणून मी जेवढ्या मला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या मी आधीच काढून घेते. कोबीच्या भाजीला काहीही घालायचं नसतं, फक्त फोडणी द्यायची आणि मिरची घालायची, दॅट्स इट. कोबी तयार. आता बघा, मी हिंग घालत आहे पहिला, म्हणजे तेल तापलंय की नाही तेही मला कळेल. आता हिंग घालून झाल्यावर मी तेल तापत आलेलं आहे. मोहरी घालते, पण जिरं घालायची घाई नाही करायची. मोहरी चांगली तडतडली पाहिजे. मोहरीचा आवाज येईपर्यंत आपण शांत थांबूया जरा, कारण मोहरीचा आवाज तुम्हाला येईलच बघा. अजून त्याला तडतडली नाहीये. नीरव शांतता असली की तो आवाज ऐकायला येईल. हा बघा, येतोय तुम्हाला आवाज ऐकायला? हा बघा, आता ही मोहरी फुटते आतमध्ये, तेव्हा त्याचा स्मेल सगळा त्या तेलात उतरतो आणि मग तो आपल्या भाजीला लागतो. ऐकला? आता हे मी जिरं घालणार. त्याच्यानंतर मी मागे सांगितल्याप्रमाणे मी कढीपत्त्याची चटणी बनवली आहे, ती घालणार. आणि मग मी ही मिरची घालणार आणि मग त्याच्यावर कोबी टाकायचा. काही लोक याच्यात बटाटे टाकतात, वाटाणे टाकतात, पण मला काही ती वाढवायची नाही आहे, त्यामुळे मी फक्त कोबीच टाकलेला आहे. आणि थोडंसं आपली हळद, नेहमी जंतुनाशक असल्यामुळे तिला तर तुम्ही टाकायलाच पाहिजे. आणि मी नेहमी पालेभाज्यात किंवा व्हेजमध्ये जराशी साखर टाकायची, अगदी चिमूटभर. आणि मीठही कमी टाकायचं. नेहमीप्रमाणे घातल्यास आपल्याला काढता येत नाही, पण कमी झालं तर आपण ते घालू शकतो, म्हणून नेहमी कमी टाकायचं मीठ. आणि मस्त त्याला आता ढवळून घ्यायचं. आता मी माझं हे इकडेच असल्यामुळे ते आणि छानपैकी त्याला ढवळून घेते बघा. आणि कोबीला जास्त नाही शिजवायचे. कोबी अगदी थोडा, काही ठिकाणी तर कच्चा कोबी सुद्धा खातात, पण आपल्याला तो कच्चा खाणं परवडणार नाही, आपल्याला ते जमत नाही. म्हणून अगदी थोडा शिजवायचा, काहीही त्याला जास्त हे नाही करायचं. चायनीज कोबीची मी एकदा चायनीज भेळ म्हणून खाल्ली होती चायनीज हॉटेलमध्ये, तर त्याने तो कोबी एवढा मस्त शिजवलेला ना, म्हणजे नुसते त्याला फोडणी दिली आणि गॅस काढून टाकला होता. आणि मला ती एवढं आवडला ना, तर मला ही भाजी खूपच आवडायला लागली. की हा कच्चाच आहे पण थोडा शिजलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही हा एवढा शिजवता आणि मग नंतर गॅस बंद करून टाकता ना, हा बघा, हा गॅस आहे ना, आता ह्याच्यावर झाकण ठेवा आणि थोडा वाफेवर शिजू द्या आणि नंतर मग बंद करा, झाला. अशा प्रकारे कोबीची भाजी रेडी सुद्धा झाली. आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.